जय जय रघुवीर समर्थ. देवपूजा कशी करावी या मालिकेत पुढचं विचार पुष्प होताना असं सांगता येतं की देवपूजा ही जी आहे ही आपल्या दिवसाच्या सुरुवातीलाच म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर सूर्योदयाच्या आधी आपण निद्रादेवीतून जागे होऊन स्नान आणि आपलं सर्व शुद्धीकरण आटोपून लवकरात लवकर करावी, जेणेकरून आपण घाईघाईत आणि यांत्रिकपणे ती पूजा न उरकताना शांततेने एकाग्र चित्ताने ती पूजा आपल्याला करता येईल. तसंच देवपूजा करताना सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे सुनमस्तकी म्हणजे कपाळावर कुठल्याही प्रकारचा गंध भस्म न लावताना देवपूजा करू नये. ते सर्व जे पुण्य आहे ते असुर घेऊन जात असतात. आपण आता जी देवपूजेविषयी माहिती घेणार आहोत ती शास्त्रशुद्ध किंवा शास्त्राच्या जवळ जाणारी देवपूजा करणार आहोत. ज्यांना कद किंवा सोवळे नेसून पूजा करणं शक्य होणार असेल त्यांनी सोवळे नेसले तर अतिउत्तमच आहे. पण नाही तर सर्वसाधारण लोकांसाठी सगळ्या सामान्य भाविकांसाठी जे आहे ते धूत वस्त्राने अर्थात धुतलेल्या वस्त्राने देवपूजा करणं हे कधीही श्रेयस्कर ठरत असते. भस्मलेपन किंवा किमान गंध लावणे याच्यापासूनच पूजेची सुरुवात होत असते. आता गंध कोणता लावावा तर जो आपण देवपूजेसाठी किंवा देवांना लावण्यासाठी गंध घेणार आहोत, बरेचसे लोक ही चूक करतात की त्या देवाच्या वाटेतच जे आहे ते देवांना लावणारा गंध आपण स्वतःच्या कपाळी लावून घेतो. आपलं मनुष्याला लावलेलं उष्टगंध कधीही देवाला लावू नये. त्यासाठी दोन स्वतंत्र वाटे किंवा तबकड्या ठेवाव्यात. त्याचप्रमाणे देवघरामध्ये जे आहे पूर्वापार अर्थात पूर्वजांपासून आपल्या आजी आजोबांपासून आई वडिलांपासून चालत आलेले देव असतील तर त्यांची प्राणप्रतिष्ठा ही झालेलीच असते. पण जर आपण आपल्या हयातीमध्ये कुठून तीर्थावरून किंवा स्वतः नवीन देवीचे टाक किंवा देव घडवले असतील तर गुरुजींना एक दिवस मुहूर्त पाहून त्यांचा प्राणप्रतिष्ठा अभिषेक जरूर आणि जरूर करावा. त्याच्यानंतरच त्या मूर्तींमध्ये देवत्व येतं आणि त्या देवपूजेला जे आहे ते अर्थ प्राप्त होतो. यामध्ये सगळ्यात आधी सांगताना प्रश्न असा येतो की देवपूजा करत असताना देवघरामध्ये कुठले कुठले देव असावे तर किमान आणि किमान श्री गणपती, श्री कुलस्वामिनीचा टाक किंवा प्रतिमा, नंतर अन्नपूर्णा, बाळकृष्ण, महादेव आणि शंख आणि घंटी हे किमान देव आपल्या घरी असले पाहिजे. तसंच आपण कुठून तीर्थयात्रेहून किंवा देवस्थानावरून भारंभार देव आणत असतो ते देव जे आहेत ते बऱ्याच वेळेला पोकळ असतात. अशा पोकळ देवांची पूजा कधीही करू नये. देव कसे असावेत आणि कुठले असावेत? देव तांबे, पितळ, सोने, चांदी, पाषाण, लाकूड इत्यादी वस्तूंचे इत्यादी पदार्थांचे देव केलेले आणि ते भरीव असले पाहिजेत. ते श्रेयस्कर ठरत असतात. तसंच देवपूजा करत असताना देवघरामध्ये आपण ज्याला देवपाट असं म्हणतो तो कशाचा असावा तर तो लाकडी, संगमरवरी अशा प्रकारे असावा. पूर्वापार चालत आलेलं देवघर जे असेल ते कधीही श्रेयस्कर ठरत असतं. त्याचप्रमाणे देवपूजेचे काही नियम ते सांगताना आपल्याला असं सांगता येतं की देव हे आपल्या समोर जे आहे ते कायम उच्चासनावर असावेत. तसंच त्यांची तोंडे कधीही त्यांचे मुख एकमेकांसमोर असू नये. तसंच ते दक्षिणमुखी सुद्धा असू नये. सामान्यतः आणि विशेषत्वे करून जर बघितलं तर घराची ईशान्य दिशा जी आहे ही ईश्वराची दिशा सांगितली गेली आहे. त्या ठिकाणी देवपाट किंवा देवघर मांडावं आणि त्याच्या समोर अर्थात पश्चिमाभिमुख देव आणि पूर्वाभिमुख आपण अशा प्रकारे ही देवपूजेची मांडणी केली आणि देवपूजा केली तर ती लवकरात लवकर फलद्रूप आणि आपल्याला एक अलौकिक अशा मानसिक शांतीचा अनुभव देत असते. देवपूजेचे नियम याच्यामध्ये सांगताना शंख आणि घंटी ही देवघरामध्ये सगळ्यात अग्रभागी म्हणजे देवांच्या समोर असली पाहिजे. पूजा करायला बसल्यानंतर आपल्या डाव्या हाताला घंटी आणि उजव्या हाताला शंख ठेवावा. शंखाचं टोक म्हणजे ज्याच्यातून पाणी पडत असतं अर्थात ते मुख असतं ते उत्तरेकडे किंवा पूर्व किंवा पश्चिमाभिमुख ठेवावं. नंतर शंख आणि घंटीला कधीही अक्षत वाहू नये. गंध, पुष्प, तुळशीपत्र वाहावं, बेलाचं पान वाहावं. शंख आणि घंटीच्या पूजेनंतरच सर्व देवांची पूजा सुरू करावी. देवपूजेचा पुढचा नियम असा आहे की देवघरामध्ये जे आहे ते 2 शिवलिंगे, 3 गणपती, 3 देवी तसेच 2 शंख ठेवू नयेत. म्हणजेच आपल्या घरामध्ये
जर एकापेक्षा किंवा दोनपेक्षा जास्त हे देव असतील तर ते कधीही एक जे आहे एक करावे, अर्थात त्याच्यात भर घालून त्याचा एक देव करावा, किंवा दुसरे देव जे आहे ते गुरुजींकडून रीतसर अभिषेक पूजन करून त्याचं विसर्जन करून घ्यावं, किंवा त्याचे जे येणारे पैसे आहेत ते देव कार्यासाठी वापरावेत. नंतर देवपूजेला बसताना पूजेची सामुग्रीची तयारी करत असताना कधीही चोरून आणलेले न विचारता दुसऱ्याच्या वाड्यातले तोडलेले पुष्प, पत्री हे घेऊ नयेत. ते अधम पुष्प सांगितले गेले आहेत. बाजारातून आता कालमानाप्रमाणे आपण पुष्प विकत आणतो, तोपर्यंत त्याला दोष नसतो, परंतु घरात आल्यानंतर त्याला स्पर्शास्पर्शादी दोष जो आहे तो लागू होतो. घरात विशेषत्वे करून मासिक धर्म आणि वृद्धी आणि सुतक असेल तर देवपूजा शक्यतोवर करू नये. आता कालमानाप्रमाणे स्त्रिया मासिक धर्माच्या काळात अस्पर्श राहू शकत नाही, त्यामुळे ते 4 दिवस जे आहे घरातल्या पुरुषांनी केवळ दिवाबत्ती करणं हे कधीही चांगलं. ओली पूजा म्हणजे अभिषेक पूजन, पाणी, पंचामृताने स्नान ही देवपूजा शक्यतोवर करू नये. जर आपल्या घरात जास्त माणसं असतील आणि स्त्रिया मासिक धर्माचे नियम पाळत असतील तर देवपूजा मात्र करण्यास काही हरकत नाही. धूप दाखवताना जे आहे तो हाताने न पसरता पंख्याने पसरावा. आरती, मंत्र, स्तोत्र उच्चारण आणि सद्गुरूंनी दिलेला जप मात्र जो आहे तो मनात करावा. आरती, स्तोत्र, मंत्र उच्चारण जे आहे हे उच्च रवाने आणि सुस्पष्ट आवाजात म्हटले गेले पाहिजेत. असे नियम जे आहेत ते बरेच काही आहेत, परंतु त्यातल्या त्यात हे काही पाळण्यासारखे नियम आपण पाळू शकतो. त्यानंतर देवपूजेसाठी आणलेली पुष्प जी आहेत ती आपण स्वतः निवडावीत आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून जे आहे किंवा पाणी शिंपडून जे आहे ती देवाला व्हावीत. तत्पूर्वी देवपूजा सुरू करत असताना सगळे देव जे आहे ते तामणात घ्यावे. देवपाठ, देवघर स्वच्छ जे आहे ते पुसून घ्यावं किंवा वस्त्राने झटकून घ्यावं, स्वच्छ करावं. त्यानंतर पुन्हा रेशमी तलम वस्त्र किंवा देवाचं जे आसन आहे ते त्या त्या ठिकाणी मांडावं. आता देवपूजेची देवपाठावर देवांची मांडणी कशी असावी त्याबाबत सांगतो. आपल्या डाव्या हाताला अर्थात शिवलिंग असावं. नंतर त्या शिवलिंगातून उतरणारं पाणी जे आहे किंवा त्याचं मुख जे आहे ते नेहमी उत्तरेकडे असलं पाहिजे आणि त्याच्या समोर कुठलेही देव येणार नाहीत याची आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे देवपाठावर सगळ्यात डावीकडे जे आहे ते शिवलिंग असावेत. मध्यभागी उच्च आसनावर म्हणजे देवपाठावर त्यातल्या त्यात उच्च आसनावर आपली कुलस्वामिनीचा टाक स्थापन करावा. त्याच्या बाजूला जे आहे ते असतील तर बाणलिंग अर्थात नर्मदेश्वर वगैरे स्थापन करावे. अन्नपूर्णा, गणपती, बाळकृष्ण आणि विठ्ठल रुक्मिणी वगैरे जे देव असतील पूर्वापार चालत आलेले, त्यानंतर त्याची उतरत्या क्रमाने मांडणी करावी. अर्थात पायरीचं देवघर असेल तर त्याप्रमाणे जागेप्रमाणे त्याची मांडणी करावी. याच्यामध्ये त्या त्या पायऱ्यांवर देवाची स्थापना केल्याने कोणी उच्च किंवा कोणी त्याच्यापेक्षा कनिष्ठ असा भ्रम न करताना देवतत्व हे एकच आहे, फक्त त्यांची रूपं वेगवेगळी आहेत याची आपण काळजी घेतली पाहिजे किंवा हेच तत्व आपण मनात ठेवलं पाहिजे. उच्च रवाने स्तोत्र आणि मंत्र म्हणत असताना शक्यतोवर त्या त्या देवाच्या पूजेच्या वेळेला ते मंत्र म्हटले गेले पाहिजेत किंवा ते स्तोत्र म्हटले गेले पाहिजेत ही काळजी घ्यावी. किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारे स्तोत्र, मंत्र किंवा वेदोक्त मंत्र गुरुमुखातून संथा मिळाली नसेल तर केवळ आणि केवळ सद्गुरूंनी दिलेला जप आपण मनामध्ये करू शकतो किंवा उच्च रवाने दत्ताचा, कुलस्वामिनीचा किंवा आपल्याला येत असलेला गणपती बाप्पाचा मंत्र आपण उच्च रवाने म्हणायला काही हरकत नाही. मंत्र उच्चारणाला जे आहे त्याच्यामध्ये फक्त ह्रस्व दीर्घादी शुद्ध लेखनाचे नियम आणि ते चुकीचे उच्चारण होणार नाही याची काळजी मात्र आपण घेतली पाहिजे. ताम्हणामध्ये देव अर्थात संध्यापत्रात सगळे देव घेतल्यानंतर जे आहे आधी त्यांना शुद्ध पाण्याने स्नान घालावं, नंतर पंचामृताने स्नान घालावं. बरेचसे लोक जे आहे उपलब्धता असताना सुद्धा केवळ दूध साखर घेतात. तसं न करताना चिमणी वाटी म्हणजे छोट्याशा वाटीमध्ये का असेना दूध, दही, तूप, मध, साखर हे जे आहे हे 5 पदार्थ एकत्रित करून एकत्रित केलेलं पंचामृत जे आहे त्याने देवांना स्नान घालावं आणि नंतर पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालावं. स्वच्छ आणि शुष्क अर्थात कोरड्या वस्त्रांनी देवांना टिपून घ्यावं आणि आपापल्या जागी स्थापन करावं. नंतर आधी सांगितल्याप्रमाणे ज्या गंधात वाटीतला गंध आपण स्वतः कपाळी लावला असेल ती वाटी न घेता दुसऱ्या देवासाठी स्वतंत्र गंध करून जे आहे ते गंधलेपन सगळ्या देवांना करावं. गंध, अक्षत, फूल, हळदी, कुंकू, गुलाल, शेंदूर जी उपलब्धता आहे ते सगळे आपण देवाला वाहिलं पाहिजे. विशेष करून जे आहे महादेवाला बेलाचं पान, देवीला पांढऱ्या रंगाचं सुगंधी फूल
बाळकृष्णाला पांढरं फूल किंवा पारिजातकाचं फूल, देवी बाळकृष्ण विठ्ठल रुक्मिणी यांना तुळशीपत्र हे जरूर आणि जरूर व्हायला पाहिजे. श्री गणपती बाप्पांना जास्वंदाचं लाल रंगाचं फूल व्हायला पाहिजे किंवा जे उपलब्ध असेल ते लाल रंगाचं फूल व्हायला पाहिजे. असं नसेल तर जी जी फुलं उपलब्ध असतील ती सगळ्या देवांना वाहिली तरी सुद्धा चालतील. फक्त पत्रीच्या बाबतीतले नियम जे आहे ते पाळले पाहिजे. महादेवाला बेलाचं पान, देवी बाळकृष्ण विठ्ठल रुक्मिणी दत्त यांना तुळशीपत्र आणि गणपती बाप्पाला शमी तसंच दुर्वा हे जरूर आणि जरूर व्हाव्यात. याच्यामध्ये गल्लत मात्र चुकूनही करू नये. अशा प्रकारे चांगल्या प्रकारे आपण पूजन केल्यानंतर ती स्तोत्र म्हटल्यानंतर धूप दीप नैवेद्य आधी सांगितल्याप्रमाणे धूप जो आहे तो आपण हाताने न पसरता पंख्याने पसरावा. नंतर दीप एक वेळेला निरांजन ओवाळावी आणि नंतर नैवेद्य दाखवावा. देवाच्या समोर जे आहे पाण्याचा भरीव चौकोन करून त्याच्यावर नैवेद्य पात्र म्हणजे उरलेलं पंचामृत किंवा खडी साखरेचा थोडा नैवेद्य देवाला अर्पण करावा. त्या नैवेद्याच्या भांड्याला पाणी फिरवावं आणि ग्रास मुद्रा म्हणजे जसं आपण घास घेतो किंवा धेनू मुद्रा म्हणजे अनामिका, मध्यमा आणि अंगठा, पहिलं बोट तर्जनी आणि करंगळी सोडून या 3 बोटांनी धेनू मुद्रा करावी आणि ज्याप्रमाणे आपण बाळाला खाऊ घालतो त्याप्रमाणे देवासमोर ते 5 वेळेला घास खाऊ घालण्याची कृती करावी आणि त्यावेळेला प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा हे 5 स्तोत्र किंवा 5 मंत्र म्हणून जे आहे देवाला ते घास भरवावेत. आणि नैवेद्य म्हणजे काय तर थोडक्यात जे काही पदार्थ आपल्या समोर आहेत त्यातली मनुष्याची वासना जाऊन जे आहे ते देवाच्या नैवेद्यासाठी योग्य व्हावेत म्हणून आपण ते पाणी फिरवत असतो. आणि प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे जे आहे हे पंचतत्वाचे निर्देशक आहेत. त्याच्याने आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो. बरेचसे लोक जे आहेत ते देवाला नैवेद्य दाखवणे असं म्हणतात. नैवेद्य दाखवायचा नसतो तर नैवेद्य अर्पण करायचा असतो. नैवेद्य अर्पणानंतर जे आहे आपल्याला येत असलेल्या आरत्या त्यातल्या त्यात गणपती बाप्पा, देवी, दत्त, शंकर ज्या ज्या आरत्या आपल्याला वेळेच्या उपलब्धतेनुसार म्हणण्याची शक्ती असेल किंवा म्हणण्याचा वेळ असेल तशा आरत्या म्हणाव्यात. पण नाहीच काही तर गणपती आणि देवीची आरती आणि त्याच्यानंतर कापूर आरती ही निश्चित झाली पाहिजे. कापूर बरेचसे लोक जे आहे फक्त दिवा लावतात आणि नंतर कापूर आरती करतच नाही. कापूर आरती जी आहे हे निवृत्तीचं प्रतीक आहे किंवा कापुराचा सुवास जो आहे ह्या आपल्या भावभावनांना नियंत्रित करण्याचं काम करत असतात. कापूर आरती झाल्यानंतर सगळी पूजा जी आहे ती विष्णूला अर्पण करावी. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारान केशवम प्रति गच्छति. जगत पालन करता महाविष्णू या सर्व जगाचा चालक आहे. सगळ्या देवांना केलेला नमस्कार हा शेवटी महाविष्णूलाच प्राप्त होतो. ज्याप्रमाणे पावसाचं कुठेही या पृथ्वीतलावर पडणारं पाणी जे आहे नदी, नाले, ओढे यांच्या माध्यमातून शेवटी सागराला मिळतं, त्याचप्रमाणे कुठल्याही देवाला केलेला नमस्कार हा शेवटी महाविष्णूलाच प्राप्त होत असतो. असा विचार करून हा मंत्र म्हणून ते सगळं ही पूजा जी आहे ती महाविष्णूला अर्पण करावी. आता ही देवपूजा करत असताना आपण सगुण आणि साकार देवांची पूजा करत असलो तरी देवतत्व एकच आहे हे एकमेव तत्व आपण मनात धारण करावं. तसंच ही पूजा जी आहे ही सर्व देवपूजा सगळ्या सर्वसामान्यांना करता येण्यासारखी सांगितली गेली आहे. येथे वेदोक्त जर मंत्र आपल्याला येत असतील आणि गुरुमुखातून संथा मिळाली असेल तर त्या वेळेला ते मंत्र म्हटले गेले पाहिजेत. परंतु जर काहीच येत नसेल तर सद्गुरूंनी दिलेला मंत्र किंवा आपल्याला येत असलेला मंत्र नाहीच काही तर मोबाईलवर किंवा रेकॉर्डवर ते मंत्र वाजवावेत आणि त्याप्रमाणे पूजा करावी. जय जय रघुवीर समर्थ बजरंग बली की जय.